चला पुन्हा एकदा शंकर भट्टांच्या त्या अद्भुत आध्यात्मिक प्रवासात सामील होऊया. कथाकार तिरुमलदास आता श्रीपाद श्रीवल्लभांच्या अशा काही गहन शिकवणी उलगडणार आहेत, ज्या ऐकून आत्म्याबद्दलच्या आपल्या सगळ्या कल्पनांना एक मोठं आव्हान मिळणार आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया आत्म्याच्या 16 कलांपासून. मग पाहूया की श्रीपादांनी जातीपेक्षा कर्माला श्रेष्ठ का मानलं. त्यानंतर पंचकन्यांचं एक गूढ रहस्य उलगडू आणि मग एका ऋषीला सांगितलेल्या अविश्वसनीय भविष्याबद्दल जाणून घेऊ आणि शेवटी कुरुपूरच्या प्रवासाकडे वळूया. चला तर मग सुरू करूया. आपण नेहमी ऐकतो आत्मज्ञान किंवा एनलाइटनमेंटबद्दल, पण म्हणजे नेमकं काय? म्हणजे काय होतं जेव्हा एखाद्याला आत्मसाक्षात्कार होतो? त्यांच्या आत, त्यांच्या अस्तित्वात नक्की काय बदलतं? याच प्रश्नापासून आपल्या आजच्या चर्चेची सुरुवात होते. याचं उत्तर मिळतं आत्मसाक्षात्कार या संकल्पनेमध्ये. बघा, हे काहीतरी नवीन मिळवण्यासारखं नाहीये. उलट आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक कण, प्रत्येक अंश त्या परमतत्वात, त्या वैश्विक चेतनेमध्ये विरघळून जाण्यासारखं आहे. म्हणजे आपलं मीपणच संपून जातं आणि आपण स्वतःच ते परब्रह्म बनतो. आता हे विलीन होणं कसं होतं हे समजून घेण्यासाठी श्रीपादांनी आत्म्याचे 16 भाग सांगितलेत. त्यांना कला म्हणतात. इथे बघा, अगदी आपल्या प्राणशक्तीपासून सुरुवात होते, मग येतं मन, आपली इंद्रिय, मग ही पंचमहाभूतं आणि हे सगळं पुढे जाऊन आपल्या ओळखीपर्यंत, म्हणजे अगदी आपल्या नावापर्यंत पोचतं. विचार करा, आपल्या अस्तित्वाचा जणू काही हा एक संपूर्ण नकाशाच आहे. आणि ह्याच कारणामुळं श्रीपादांना परिपूर्ण अवतार असं म्हणतात. का? कारण त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या म्हणजे 16च्या 16 कला त्यांच्या सर्वात शुद्ध आणि दिव्य रूपात एकवटलेल्या आहेत. ते स्वतःच त्या वैश्विक चेतनेचं चालतं बोलतं रूप आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण थांबा, हे ज्ञान फक्त अध्यात्मापुरतं किंवा आत्म्यापुरतं मर्यादित नव्हतं. श्रीपादांनी हेच तत्वज्ञान थेट समाजाला लागू केलं आणि त्या काळातल्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात घट्ट अशा सामाजिक नियमाला, हो, जातीव्यवस्थेला थेट आव्हान दिलं. त्यांचा विचार किती साधा आहे बघा, पण किती क्रांतिकारक आहे. ते म्हणतात, तुमची खरी ओळख, तुमचा खरा वर्ण, तुम्ही कुठल्या घरात जन्मलात यावरून नाही ठरत, तर तुम्ही काय कर्म करता यावरून ठरतो. तुमची ओळख तुमचं कुटुंब नाही, तर तुमचं आयुष्य, तुमची कृती ठरवते. आणि ऐका, ही काही फक्त बोलायची गोष्ट नव्हती. त्यांच्या शिकवणीनुसार आपले कर्म आपल्या शरीरातले जीवनकणसुद्धा बदलतात. म्हणजे विचार करा, चांगल्या कर्मामुळे फक्त तुमची सामाजिक ओळख नाही, तर तुमचं शारीरिक, जैविक अस्तित्वसुद्धा बदलू शकतं. किती मोठी गोष्ट आहे ही. याचं जिवंत उदाहरण कोण? तर स्वतः कथाकार तिरुमलदास. ते काय म्हणतात बघा, मी जन्माने धोबी आहे, पण त्यांच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान मिळालं नाही का? त्यांचं हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं. दैवी कृपा आणि तुमचं सत्कर्म यापुढे कोणतीही सामाजिक भिंत, कोणतीही चौकट टिकू शकत नाही. पण हे कर्माचे नियम आहेत ना, ते कधीकधी आपल्याला वाटतात तितके सोपे नसतात, खूप गुंतागुंतीचे असतात. आणि हेच समजून घेण्यासाठी तिरुमलदास आपल्याला पंचकन्यांची म्हणजे 5 महान पौराणिक नायकांची गोष्ट सांगतात आणि या कथा आपल्या पारंपरिक नैतिकतेच्या कल्पनांना पार हादरवून टाकतात. इथेच तो मोठा प्रश्न उभा राहतो. ज्या तारा आणि मंदोदरीसारख्या नायिकांचे एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध होते, त्यांना आपण शुद्धतेचं प्रतीक कसं म्हणू शकतो? हा तर आपल्या नैतिकतेवर थेट प्रश्न आहे, नाही का? आणि याचं उत्तर आपल्याला धर्म या शब्दाच्या खूप खूप खोलवरच्या अर्थाकडे घेऊन जातं. तर उत्तर असं आहे की त्यांच्या कृती त्या आपल्यासारख्या सामान्य मानवी नियमांमध्ये बसणाऱ्या नव्हत्याच. त्या एका मोठ्या वैश्विक आणि कार्मिक नियमांनी बांधलेल्या होत्या. म्हणजे तारा असो वा मंदोदरी, त्या फक्त स्वतःचं आयुष्य जगत नव्हत्या, तर एका मोठ्या दैवी योजनेचा भाग म्हणून वागत होत्या. त्यांची शुद्धता त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यात नव्हती, तर त्या मोठ्या वैश्विक धर्माशी असलेल्या त्यांच्या एकनिष्ठतेत होती. आता आपण या चर्चेच्या अशा एका टप्प्यावर आलो आहोत, जिथे श्रीपादांच्या दैवी शक्तीचं एक अद्भुत, एक आश्चर्यकारक उदाहरण समोर येतं. ही गोष्ट आहे एका गूढ ऋषीला थेट सांगितलेल्या एका भविष्यवाणीची. जरा कल्पना करून बघा, माधव नावाचे एक मोठे तपस्वी ऋषी एक अवधूत गावात येतात. ते 2 वर्षांच्या लहानग्या श्रीपादांना पाहतात आणि त्यांच्या पाया पडतात. आणि ते 2 वर्षांचं बाळ ते फक्त हसत नाही,
तर त्या महान ऋषीचे पुढचे 3 जन्म एखाद्या उघड पुस्तकासारखे त्यांच्या समोर मांडून ठेवते. ही भविष्यवाणी काळाच्या पलीकडची आहे. श्रीपाद इथे फक्त भविष्य सांगत नाहीयेत, ते हे दाखवून देतायत की त्या ऋषीचे पुढचे सगळे जन्म त्यांच्या स्वतःच्या दैवी योजनेला कसे जोडलेले आहेत. हे फक्त भविष्य सांगणं नाही, ही तर एका महाकाय, कित्येक शतकांच्या वैश्विक योजनेची एक झलक आहे. तर या सगळ्या अद्भुत, अंगावर रोमांच आणणाऱ्या कथांनंतर तिरुमलदास त्या दिवसाची चर्चा थांबवतात. पण जाता जाता ते एक असा महत्त्वाचा संदेश देतात, जो फक्त शंकर भट्टांसाठी नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. मग या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे? आत्म्याच्या त्या 16 कला असोत किंवा जातीच्या पलीकडचं सत्य असो, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येते. तुमचं खरं आध्यात्मिक स्थान ते जन्माने मिळत नाही, ते वारसा हक्काने मिळत नाही, ते फक्त आणि फक्त तुमच्या कर्माने, तुमच्या कृतीने कमावलं जातं. तिरुमलदास तर त्या दिवसापुरतं बोलणं थांबवतात, पण शंकर भट्टांचा प्रवास थांबलेला नाही. हो, ज्ञानाचा एक महत्त्वाचा टप्पा पार झालाय खरा, पण ही तीर्थयात्रा अजून संपलेली नाहीये. मग आता आत्मज्ञानाच्या ह्या मार्गावर पुढे काय वाढून ठेवलंय? ही गोष्ट इथे संपत नाही, कारण शंकर भट्टांचा कुरुपूरकडे होणारा प्रवास अजून बाकी आहे. श्रीपादांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा त्यांचा हा शोध कसा पूर्ण होतो, त्यांना पुढे काय अनुभव येतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या पुढच्या भागात नक्की सामील व्हा.